आपण आधी प्रॉपर्टीज ऑफ पॅरेलेलोग्राम बघूया. पहिली प्रॉपर्टी काय आहे, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता हा माझा पॅरेलेलोग्राम आहे ABCD. आता या पॅरेलेलोग्राममध्ये 4 अँगल्स आहेत, अँगल A, अँगल B, अँगल C आणि अँगल D. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल. आता अँगल A चा अपोजिट अँगल होणार C आणि अँगल D चा अपोजिट अँगल होणार B. तसंच अँगल C चा अपोजिट अँगल होणार A आणि अँगल B चा अपोजिट अँगल होणार D. सो हे जे अपोजिट अँगल्स असतात ते कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे इक्वल असतात. सेकंड, अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट. आता अपोजिट साईड पॅरेलेलोग्राममध्ये 4 साईड असतात, साईड AD, साईड DC, साईड CB आणि साईड BA. हे 4 साईड आहेत आणि हेही कॉन्ग्रुएंट असतात. कसे असतात, साईड AD इज कॉन्ग्रुएंट टू साईड BC आणि साईड AB इज कॉन्ग्रुएंट टू साईड DC. आता थर्ड, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. आता पॅरेलेलोग्राममध्ये असे 2 डायगोनल्स जे असतात त्याला डायगोनल्स म्हणतात, जे एकमेकांना बायसेक्ट होतात. बायसेक्ट होतात म्हणजे एकाचे आपल्याला 2 इक्वल पार्ट्स मिळतात. सो डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. आता इंटिरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ पॅरलल लाईन्स आर सप्लिमेंटरी. आता AD आणि BC हे पॅरलल लाईन्स पण आहेत. सो AD आणि BCचं ट्रान्सव्हर्सल AB आहे. सो इंटिरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल, इंटिरियर अँगल्स म्हणजे आंतरकोन. सो हे जे इंटिरियर अँगल्स आहेत मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ पॅरलल लाईन्स, AD आणि BC हे पॅरलल लाईन्स आहेत, म्हणून AB आपला ट्रान्सव्हर्सल झाला. सो तेही आपलं सप्लिमेंटरी आहे. सप्लिमेंटरी आहे म्हणजे काय, 180 डिग्री आहे. म्हणून आपली जी फोर्थ प्रॉपर्टी आहे, ॲडजसंट अँगल्स ऑफ अ पॅरेलेलोग्राम आर सप्लिमेंटरी. ॲडजसंट अँगल्स म्हणजे काय, नेबरिंग अँगल्स, जे बाजूचे अँगल असतात. म्हणजे चा ॲडजसंट अँगल C ही होणार, A ही होणार आणि C चा ॲडजसंट अँगल B ही होणार आणि D ही होणार आहे. मेजर्स ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरेलेलोग्राम आर 3x minus 2 degree and 50 minus x degree. Find measure of each angle. आता मेजर ऑफ अपोजिट अँगल्स दिले आहे, म्हणून मी अँगल Bला 3x minus 2 कन्सिडर केलं आहे आणि अँगल Dला 50 minus x कन्सिडर केलं आहे. सो दिस अपोजिट अँगल आहे. मी A आणि Cला पण अपोजिट अँगल कन्सिडर करू शकते, म्हणून मग मी इकडे B आणि Dला अपोजिट अँगल कन्सिडर केले आहे. आता सपोज quadrilateral ABCD is a parallelogram. दिलं काय आहे, मी मेजर अँगल B इज इक्वल्स टू 3x minus 2 degree, मेजर अँगल D इज इक्वल्स टू 50 minus x degree. का, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो B आणि D हे माझे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे काय, ते इक्वल आहेत. देअरफॉर मेजर अँगल B इज इक्वल्स टू मेजर अँगल D. कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून मेजर अँगल B इज इक्वल्स टू मेजर अँगल D. आता मी काय करणार, व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करणार. मेजर अँगल B 3x minus 2, मेजर अँगल B इज इक्वल टू 3x minus 2 आणि मेजर अँगल D काय दिलं आहे, 50 minus x. सो नेक्स्ट स्टेपमध्ये मी काय करणार, हे जे सगळे लाईक टर्म्स आहेत म्हणजे 3x आणि x एका साईडला येणार, 3x जेव्हा मायनस एक्स या साईडला येणार तो प्लस एक्स होणार इज इक्वल टू 50 आणि -2 जेव्हा मी त्या साईडला येणार तो प्लस होणार +2. देअरफॉर 3x + x इकडे काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे. सो 3x + 1x काय होणार 4x आणि 50 + 2 काय होणार 52. देअरफॉर
x equal to 52/4. Therefore x equal to 30. आता मला एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे, पण मला काय करायचं आहे, फाईंड मेजर ऑफ ईच अँगल. ईच अँगल म्हणजे प्रत्येक अँगल. अँगल एचा मेजर, अँगल बीचा मेजर, अँगल सीचा मेजर आणि अँगल डीचा मेजर. आता मला फक्त एक्सचं काय मिळालं आहे, 13. आता ही जी 13 व्हॅल्यू आहे ती मी ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार. मेजर अँगल बी इज इक्वल टू 3x - 2. आता एक्सच्या जागी मी काय सबस्टिट्यूट करणार, 13 विच इज इक्वल्स टू 3 × 13 म्हणजे 13 3 जा 39 - 2 विच इज इक्वल्स टू 37 डिग्री. सो मेजर अँगल बी मला किती मिळालं, 37. बी इज इक्वल्स टू 37 डिग्री. आता जर मेजर अँगल बी 37 डिग्री असेल तर मेजर अँगल डी पण 37 डिग्री असेल का, कारण की माझी प्रॉपर्टी काय सांगते, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफोर मेजर अँगल बी इज इक्वल्स टू मेजर अँगल डी इज इक्वल टू 37 डिग्री. का, कारण की बी आणि डी हे अपोजिट अँगल्स आहेत आणि अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे इक्वल असतात. आता बीचं काढलं, डीचंही झालं. आता ए आणि सी प्रॉपर्टी यूज करून देअरफोर मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल ए इज इक्वल्स टू 180 डिग्री. इंटिरियर अँगल्स बी ए. देअरफोर मेजर अँगल बी आपल्याला किती मिळालेलं, 37. मेजर अँगल ए आपल्याला माहिती नाही आहे म्हणून आपण तसंच ठेवूया, विच इज इक्वल्स टू 180 डिग्री. देअरफोर मेजर अँगल ए इज इक्वल्स टू 180 डिग्री मायनस 37 डिग्री. देअरफोर मेजर अँगल ए इज इक्वल्स टू 143 डिग्री होईल. आता जर ए मला 143 डिग्री मिळाला तर सी पण माझा 143 डिग्री होईल का, कारण की अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफोर मेजर अँगल ए इज इक्वल्स टू मेजर अँगल सी इज इक्वल टू 143 डिग्री. सो आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं, मेजरमेंट ऑफ ईच अँगल. देअरफोर मेजर ऑफ ईच अँगल angle A 143 degree, angle B 37 degree, angle C 143 degree, angle D 37 degree.